श्री स्वामी समर्थ. अज्ञान. एकदा समर्थ सज्जनगडावर कीर्तन करीत होते. कीर्तनाचा विषय होता गंगा महात्म्य. समर्थांनी गंगेचे वर्णन करता करता काशी क्षेत्राची माहिती सांगितली. त्यावेळी आपण काशी यात्रेला जावे असे प्रत्येक शिष्याला वाटू लागले. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यमंडळी समर्थांच्या जवळ आली आणि आम्हाला काशी यात्रेला न्या असा आग्रह करू लागली. समर्थ म्हणाले, तुम्हाला काशी यात्रेला न्यायचे म्हणजे मला सज्जनगड सोडावे लागणार. तेव्हा जर तुमच्यापैकी एखादा शिष्य गडावर राहून रामरायाची पूजा अर्चा करायची जबाबदारी स्वीकार करीत असेल तर मी तुमच्याबरोबर येतो. सर्व शिष्य एकमेकांकडे तोंडाचे चंबू करून बघू लागले. कोणीच राहावयास तयार होईना. शेवटी एका शिष्याने डोके चालविले. तो म्हणाला, आपल्यामध्ये अज्ञान नावाचा एक शिष्य आहे. अगदी अडाणी आणि अजागळ आहे आणि तो समर्थाच्या आज्ञेत वागणारा आहे. त्याला आपण विनंती करू. तो गडावर राहावयास कबूल होईल. त्यानंतर सर्व शिष्य अज्ञानाकडे आले आणि गडावर राहण्याची तुला समर्थांनी आज्ञा केली आहे असे सांगितले. अज्ञानाने लगेच होकार दिला. सर्व शिष्यांनी अज्ञान गडावर राहावयास तयार आहे असे समर्थांना सांगता समर्थांनी काशीला जाण्याची तयारी दाखविली आणि शुभ कार्याला त्वरित सुरुवात करावी असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सर्वांनी आपले बाडबिस्तारे बांधले आणि सर्वजण निघाले. समर्थ सर्वांच्या शेवटी होते. त्यांनी अज्ञानाला बोलविले. अज्ञानाने समर्थांच्या चरणी दंडवत घातले, पण दुःखाने त्याच्या डोळ्यात आसवे दाटली आणि कंठ भरून आला. समर्थांनी त्याच्या पाठीवर हात फिरविला आणि समर्थ म्हणाले, आम्ही 4-6 महिन्यात परत येत आहोत. दुःख करू नकोस. आता तुला गडावर एकटे राहावयाचे आहे. तेव्हा सकाळी लवकर उठून स्नान संध्या कर. रामरायाची काकड आरती कर. पूजा अर्चा कर. आपल्या संप्रदायाप्रमाणे भिक्षा मागून आण. स्वयंपाक कर आणि रामरायाला नैवेद्य समर्पण कर. इतर सर्व कामे राहिली तरी चालतील, पण माझ्या रामरायाला मात्र उपाशी ठेवू नकोस. अज्ञानाने मानेनच होकार दिला. पुन्हा चरणांवर मस्तक ठेवले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. समर्थ रघुपतीला वंदन करून काशी यात्रेला निघून गेले. दुसऱ्या दिवशी पंचपंच उपहाकाली अज्ञान उठला. स्नानसंध्या झाली. पूजा अर्चा, भिक्षा, स्वयंपाक वगैरे सर्व झाले आणि आता नैवेद्य समर्पण करावयाची वेळ आली. अज्ञानाला वाटले की समर्थांनी नैवेद्याच्या वेळी दार लावून घेतले की रामराय भोजन करीत असतील. म्हणून त्याने राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारुतीराय यांची पाने मांडली व दार लावून घेतले. तो बाहेर वाट बघत बसला, पण कुणीच जेवायला येईना. शेवटी तो दिवस तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशीही तीच तऱ्हा. याप्रमाणे 7 दिवस निघून गेले आणि शेवटी अज्ञानाने प्राणाला लावले. तो म्हणाला, देवा, आज 7 दिवस तुम्ही उपाशी आहात आणि मीही उपाशी आहे. मी आतापर्यंत धीर धरला, पण आता मात्र तुम्ही जेवायला आला नाहीत तर तुमच्या पायांवर डोके आपटून प्राण देईन. असे म्हणून त्याने खरोखरच आपले मस्तक रामरायांच्या पायावर आपटण्याकरिता पवित्रा घेतला. इतक्यात रामरायांनी त्याचे मस्तक वरच्यावर धरले आणि ते म्हणाले, अज्ञान, कसला हा वेडगळ हट्ट? देव कधी जेवतो का? अज्ञान म्हणाला, न बोलणारा देव ज्या अर्थी आता बोलायला लागला आहे त्या अर्थी न जेवणाऱ्या देवाने भोजन केलेच पाहिजे. रामरायांनी सर्वांना जेवायला बोलविले. मारुतीराय म्हणाले, मी काही येणार नाही. हे मूर्खा वेगळे पोर आहे. त्याचे जेवण अंगी लागणार नाही. शेवटी रामराय म्हणाले, ते त्याच्या निष्ठेकडे पाहून आपल्याला जेवलेच पाहिजे. सर्वांची जेवणे झाली.
शेवटी अज्ञान म्हणाला, महाराज, यावेळी जसा मला त्रास दिलास तसा कृपा करून यापुढे देऊ नका. उद्या मी बोलविले की ताबडतोब जेवायला या. याप्रमाणे 1 महिनाभर सर्वांची जेवणे अगदी बिनबोभाट झाली. नंतर एक दिवस बराच वेळ झाला तरी अज्ञान उठलाच नाही. सीतामाई आल्या, लक्ष्मण आले, मारुतीरायांनी दम देऊन पाहिला, पण अज्ञान काही उठेना. शेवटी रामरायांनी अज्ञानाला त्याच्या रागाचे कारण विचारले. अज्ञान म्हणाला, महाराज, गेला 1 महिना मी कष्ट करीत आहे, हे तुम्हीच पाहता आहात. यात सर्वांनी जर मदत केली तर बरे होणार नाही का? हे ऐकताच मारुतीरायांनी भुभुकार केला. रामचंद्र म्हणाले, मग कुणी काय काम करावयाचे ते तरी सांग. अज्ञान म्हणाला, सीतामाईंनी स्वयंपाक करावा. मारुतीने जळण सरपण आणावे. लक्ष्मणाने झाड सावर करावी. भरत शत्रुघ्नांनी पूजा अर्चा करावी. मी भिक्षा मागून आणावी. रामचंद्र म्हणाले, आणि मी? अज्ञान म्हणाला, मी तुम्हाला काम सांगणार नाही. तुम्ही माझे आराध्य दैवत आहात आणि त्यातून काही काम करावेसे वाटले तर एखाद्या वेळी काकड आरती आपण करा. सर्वजण कामाला लागले. हा क्रम जवळजवळ 6 महिने चालला. पुढे एके दिवशी आदल्या दिवशीच्या शिळ्या भाकरी शिल्लक राहिल्या होत्या. त्याचा अज्ञानाने काला केला. जेवणाच्या वेळी तो सर्वांच्या समोर ठेवला आणि आपणही जेवायला बसला. एवढ्यात समर्थांची आठवण झाली आणि तो रडू लागला. रामराय म्हणाले, अज्ञाना, भरल्या पानावर बसून अशी आसवे ढाळणे बरोबर नाही. काय होत आहे तुला? अज्ञान म्हणाला, हा काला समर्थांना द्यावा असे वाटत आहे. रामराय म्हणाले, हा काला इथे आणि समर्थ काशीत, ते कसे जमवायचे? अज्ञान म्हणाला, मारुतीरायांनी मनावर घेतले तर हे काम होईल. शेवटी मारुतीरायांनी ते मान्य केले. अज्ञानाजवळ काल्याचे भांडे दिले आणि त्याला स्कंधावर बसण्यास सांगितले. उड्डाण करतेवेळी मारुतीराय म्हणाले, अज्ञाना, मी तुला समर्थांकडे नेतो आणि दुरून समर्थ कोठे आहेत ते दाखवितो. समर्थांनी तू कुणाबरोबर आलास असे विचारले तर माझे नाव सांगू नको. नाव सांगितलेस तर तंगडी धरून आपटीन. अज्ञान म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. मारुतीने जय जयकार करून अयोध्या गाठली. यावेळी समर्थ काशीहून अयोध्येला आले होते. शरयू तीरावर समर्थ स्नान करीत होते. तिथे मारुतीने अज्ञानाला सोडले. अज्ञानाला पाहताच सर्व शिष्य आजूबाजूला गोळा झाले.
त्याच्या सद्गुरूंना साकडे घालावे लागते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.